लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। कला किचनमध्ये तिचं औरत असते। वरूनच अनामिका आणि सोहमचा आवाज येतो। अनामिकाच्या हातामध्ये सोहमने काढलेले काजलचे ड्रॉइंग्स असतात आणि ती घेऊन मुद्दामूनच आरडाओरडा करत असते। खरं तर तिला अगोदरपासूनच माहिती होतं की इथे त्याच्या कपाटामध्ये काजलचे ड्रॉइंग्स आहेत आणि तरीसुद्धा आजचाच दिवस तिने निवडलेला का असतो तर सोहमला छान काम मिळालेलं असतं आणि त्याला फक्त डिमोटिवेट करण्याचं काम इथे ती करत असते। हे बघ प्लीज अनामिका, तू असं करू नकोस म्हणून सोहम ओरडत असतो। आता दोघे बाहेर गार्डनमध्ये येतात आणि त्यांच्या मागे हे सगळेजण धावतच येतात। अगं काय चाललंय अनामिका, प्लीज असं काही करू नकोस ना। तेव्हाच अनामिका तिच्यामध्ये असलेले ड्रॉइंग तिथे जमिनीवर टाकते आणि लगेचच आतमध्ये जाऊन केरोसिनचा कॅन आणि मॅचेस घेऊन येते। रजनी धावतच तिला आवरण्याचा प्रयत्न करते पण ती मात्र काहीच आवरत नाही। लगेचच आता तिथे असलेल्या त्या ड्रॉइंग्सवर ती केरोसिन ओतते आणि आग लावण्याचं काम करत असते। इकडे सगळेजण चक्क होऊनच पाहत असतात। तेवढ्यातच रोहिणीच्या मनामध्ये विचार येतो, हिला हे आजच करायचं होतं का, आजच हिला पण वेळ मिळाला का, असं ती मनामध्ये येते। कारण तिचा कलासाठी वेगळाच तिने प्लॅन आखलेला असतो आणि तो प्लॅन तिला इथे अस्तित्वात आणायचा असतो, अंमलात आणायचा असतो। पण आता जर हिने ह्या पद्धतीने केलं तर मग काय करायचं। आता लगेचच अनामिकाने त्या ड्रॉइंगवर केरोसिन ओतून काडी लावण्याचं काम केलेलं असतं। तेवढ्यातच आता काडी ओढते आणि सगळेजण तिला म्हणत असतात, अनामिका प्लीज असं करू नकोस, अनामिका जरा शांत हो ना। पण अनामिका मात्र काहीच ऐकत नसते। तिच्या मनामध्ये राग हा दिसत असतो, चेहऱ्यावर सुद्धा स्पष्ट दिसत असतो। ती म्हणत असते, घरामध्ये याची बायको असताना हा असा करत आहे आणि त्यासोबत काय गरज आहे दुसऱ्यांचे ड्रॉइंग्स इथे आणायचे। आणि त्यासोबतच इथे आत्ता जे लग्नाच्या अगोदर झालं ती गोष्ट वेगळी होती, पण आत्ता ह्या सगळ्या गोष्टी इथे करायची काय गरज आहे। हे बघ, आता इथे स्वतःचा नवरा एका दुसऱ्या मुलीचा विचार करत असेल किंवा नवरा बायकोच्या मध्ये तिसरी व्यक्ती जर असेल तेव्हा काय वाटत असेल हे फक्त मला माहीत आहे। आता इकडे तिने त्या पेपरला आग लावलेली असते। सोहम तिथेच बाकड्यावर बसलेला असतो आणि अक्षरशः ओरडत असतो। त्याला खूप वाईट वाटत असतं। किती नाही म्हटलं तरी त्याचं ते पहिलं प्रेम होतं, पण प्रेक्षकांना खरं पाहायला गेलं तर त्यानं हे पेपर्स इथे घरामध्ये ठेवायला नको होते, ड्रॉइंग ठेवायला नको होतं। लग्न झालं होतं आणि तरीसुद्धा त्यानं ते ड्रॉइंग इथे ठेवले होते। आता लगेचच तिने काडी ओढलेली असते। कला म्हणत असते, अनामिका प्लीज नको असं करूस, अनामिका प्लीज थांब, शांत हो अनामिका, तू असं का करतेस, प्लीज ऐकून तरी घे ना अनामिका। ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते। हे सगळं काही बोलल्यावर सुद्धा तिला काही फरक पडत नाही आणि फरक न पडल्यामुळे ती आता कसलाच इथे विचार करत नसते। कला लगेचच जे काही पेपर्स इथे पडलेले असतात ते पेपर्सवर ती एक कपडा आणते आणि तो कपडा घेऊन आल्यावर ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असते। किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे आता तिच्या बहिणीचे ते फोटोज असतात आणि किती नाही म्हटलं तरी त्या गुंड्यावर, त्या काजलवर तिचा खूप जास्त जीव असतो, खूप जास्त प्रेम असतं। इथे सोहम अगदीच गुडघ्यावर बसून रडत असतो आणि तेव्हा कला हे सगळं काही विझवण्याचं काम करत असते आणि तेव्हा सगळेजण म्हणत असतात, अगो कला जरा सावकाश, जरा सावकाश। आता शेवटी आग विझवलेली असते। लगेचच आता कला ते पेपर उचलून हातामध्ये घेते आणि धावतच सोहम येतो आणि सोहम त्याच्याकडून ते पेपर घेत असतो। तेव्हाच आता ह्याच गोष्टीचा फायदा पुन्हा इथे अनामिका घेत असते। ती म्हणत असते, बघितलं आत्ता सुद्धा तो त्याच मुलीचा इथे विचार करत आहे। याला बायकोबद्दल कधीच एवढं काही वाटत नाही, पण त्या मुलीबद्दल ह्याला किती काही गोष्टी इथे वाटत आहेत, काय बोलायचं आणि त्यासोबत हा असा कसा करू शकतो, ह्याच गोष्टी ती इथे बोलत असते। आणि सोहम, तुझी बायको घरात असताना सुद्धा तू त्या तिसऱ्या मुलीचा इथे विचार करत आहेस। अनामिकाने खूपच घर डोक्यावर घेतलेलं असतं। ती म्हणत असते की नाही, मला ह्याचं हे सगळं काही सहन होतच नाही, हा असा कसा वागू शकतो। त्याचबरोबर ह्याने हे इथे फोटोज का बरं ठेवलेले आहेत आणि लग्नाच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या, मग आता हे सगळं काय आहे। बघ, मला माहिती आहे तुझी बहीण आहे म्हणून तुला इथे काळजी वाटणं साहजिकच आहे, मी समजू शकते, पण ह्याचं काय आहे, याची कोण आहे ती आणि हा एवढी काळजी का करतोय, याला
काहीच कसं वाटत नाही. तेवढ्यातच कला म्हणत असते, हे बघ मी तुझ्या पुढे त्याच्या वतीने आणि काजलच्या वतीने माफी मागते, पण प्लीज असं नको बोलूस ग. आणि तेव्हाच इथे ती माझी बहीण आहे किती नाही म्हटलं तरी. आणि तेव्हाच आता इथे सगळं काही होत असताना मात्र रजनी आणि त्याचबरोबर इथे सरोज शांतच असतात. आणि सरोजला सुद्धा खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो. कला रडतच असते, कारण बहिणीबद्दल एवढं सगळं काही झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे या पद्धतीने झालेल्या असतात. आता सोहम ते कागद हातामध्ये घेतो आणि सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात. खरं तर आता कला खूप अस्वस्थ झालेली असते. आज तिला इथे जो अद्वैत आहे त्याच्याकरिता गिफ्ट घेण्यासाठी जायचं होतं आणि त्याच्याकरिता गिफ्ट घ्यायला जायचं, पण हा सगळा असा प्रकाराच इथे अनामिकाला पाणी देण्यात येतं आणि तिला शांत बसायला सांगण्यात येतं. अनामिका तो पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पित असते, पण इकडे मात्र कला खूप अस्वस्थ असते. आज जे काही झालेलं आहे त्यामुळे तिला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. इकडे रजनी म्हणत असते, हे बघ तुम्ही दोघंजण असं भांडत जाऊ नका, त्याचसोबतच मला खूप जास्त काळजी वाटत आहे. आता आबा इथे म्हणत असतात, हे बघ सोहम आता तुझं लग्न झालेलं आहे, लग्न झालेलं असताना तू ते पेपर्स इथे का बरं ठेवलेस आणि त्याचबरोबर ते पेपर्स इथे तू आता टाकून द्यायला हवे होतेस, किंवा तू त्या पेपरचं दुसरीकडे तरी काहीतरी करायला पाहिजे होतंस. आता तुमचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेलं असताना तू अशा गोष्टी का बरं केलेल्या आहेस, असंच आता इथे आबा समजावत असतात. आता सोहम तर आतमध्ये निघून गेलेला असतो आणि त्याच्या मागेच अनामिका निघालेली असते. तेवढ्यातच रजनी तिला तिथे थांबवते आणि ती म्हणत असते, अनामिका नको स्वतःला त्रास करून घेऊस प्लीज आणि जरा शांत हो, असं रजनी तिला समजावत असते. तेवढ्यातच आबा तिथे येतात आणि आबा म्हणत असतात, हे बघ अनामिका जे काही झालंय ते गोष्ट वेगळी आहे. आता हे बघ तू तुझ्या खोलीमध्ये जा आणि खोलीमध्ये जाऊन आराम कर. तेवढ्यातच कला म्हणत असते, हे बघ काजलच्या वतीने मी तुझ्याकडे माफी मागते. तेवढ्यातच आता अनामिका म्हणत असते, वहिनी मगाशी जे काही झालं त्याबद्दल खरं तर मी तुमची माफी मागायला हवी. मी मगाशी तुम्हाला खूप काही गोष्टी ते बोलले, मी तसं काहीच बोलायला नको होतं, खरंच मला माफ करा, असंच इथे ती बोलते. आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर कला म्हणत असते, एक गोष्ट तुला मी नक्कीच सांगते आणि ती म्हणजेच की हे बघ सोहमला थोडासा वेळ दे. सोहम मनाने खूप चांगला मुलगा आहे, तो असं काहीच करणार नाही आहे. आणि ते चित्र जे आहे ते किंवा काजलचे गुंड्याचे जे ड्रॉइंग्स आहे ते मी माझ्याकडे ठेवते, पण प्लीज पुन्हा असं काही करू नकोस. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अनामिका मुद्दामूनच आता इथे तिची माफी मागत असते आणि तिची माफी मागत असताना आता ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते, मी अगदीच सगळ्यांना माझ्या याच्यामध्ये गुंडाळलेला आहे आणि त्याचबरोबर इथे तू नको काळजी करूस, खोलीमध्ये जा आणि थोडा वेळ आराम कर, आराम केलं तर तुला नक्कीच बरं वाटेल. आणि तेव्हा काजल कला जी आहे ती खूप रडत असते. त्याचबरोबर ती म्हणत असते, थोडासा नात्याला वेळ दे, सगळं काही व्यवस्थित होईल. आबा कलाकडे पाहतच असतात, कारण स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढ्या उलथापालथ होऊन सुद्धा ही मुलगी दुसऱ्यांसाठी किती करते, त्यासोबतच ही अनामिकाला किती समजावून सांगते, ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते. आणि धाकट्या बहिणीसारखंच ती म्हणत असते की जशी मला काजल बहीण आहे तशीच तू सुद्धा माझी बहीणच आहेस आणि मी तसंच समजते तुला, त्यामुळे तू काळजी करू नकोस. इकडे ती खोलीमध्ये जाते तर इकडे आता ती म्हणत असते, रजनी मॅडम तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका, खोलीमध्ये जा आणि थोडा वेळ आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. आता इथे रजनीसुद्धा तिच्या खोलीमध्ये निघून गेलेली असते. रजनी खोलीमध्ये जाते तर तिथे कला आणि आबा दोघेजणच असतात. आता रोहिणी म्हणत असते, हे सगळं कधी मिटणार आहे आणि त्याचसोबत आता मला नाही वाटत की ही घराच्या बाहेर जाईल, ही खरेदी करायला जाईल. मग आता हिला काही जरी झालं तरी सुद्धा हिला खरेदी करायला कुठेतरी पाठवावंच लागेल, पण त्यासाठी काय करायचं असाच विचार इथे ती करत असते. आता रोहिणी तर तिथेच बसून हा सगळा विचार इथे ती करते. तेव्हाच आबा इथे म्हणत असतात, अगं कला इथे सगळ्यांच्या संसाराची सगळ्यांच्या सुखदुःखाची तुला काळजी आहे, मग स्वतःचं काय, स्वतःकडे सुद्धा थोडंसं लक्ष दे. आज तुला ते काउन्सलरने सांगितलेला टास्क दोघांसाठी काहीतरी एकमेकांसाठी गिफ्ट आणायचे होते, मग ते कधी जाणार आहेस,
तेव्हाच कला म्हणत असते, नाही आबा, आता माझा बाहेर जाण्याचा अजिबातच मूड नाहीये, मी आता बाहेर नाही जाऊ शकत. तेव्हाच आबा म्हणत असतात, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि तेव्हाच आता कला म्हणत असते, नाही आबा. तर इथे रोहिणी सगळं ऐकत असते. कला म्हणते, आबा, माझी इच्छा नाही आहे बाहेर जाण्याची, हे सगळं ह्या पद्धतीने होत आहे, मग मी घरातच काहीतरी करता येतं का ते पाहते. असं म्हणूनच आता कलाच्या डोक्यामध्ये आयडिया येत असते. तर इकडे रोहिणी म्हणत असते, कला, असं काय करतेस तू? बाहेर जाऊन गिफ्ट आणणार होतीस ना, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे उगाचच तू स्वतःला का बरं आणि कशामुळे उगाचच त्रास करून घेतेस? ह्या सगळ्या गोष्टीचा तू उगाचच नको त्रास करून घेऊस, आणि त्याने फारसं काय होणार आहे, प्लीज तू थोडंसं समजून घे ना. पण आता रोहिणीला सुद्धा ती नकार देते. ती म्हणत असते, नाही, हे सगळं मला नाही करता येणार, ह्या सगळ्या गोष्टी इथे मला नाही जमणार, असाच ती इथे विचार करते. आणि तेव्हाच आता इकडे दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते, काय करता येईल असं म्हणूनच आता अडगळीची खोली तिला आठवते, जेव्हा ती इथे ड्रॉइंग्स त्याचबरोबर विणकाम शिवणकाम करायची. इकडे आता रोहिणीचा बाहेर जाण्याचा कलाचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे लगेचच रोहिणी तिच्या माणसांना फोन करते आणि ती म्हणते, प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत आणि आत्ता काहीच करायचं नाही आहे, कारण जिच्याबद्दल काही करायचं होतं ती व्यक्ती इथे घरातून बाहेरच पडणार नाही. त्यामुळे पुन्हा काय करायचे आणि काय नाही हे मी नक्कीच तुम्हाला इन्फॉर्म करून सांगेल, असंच आता इथे रोहिणीने फोन करून तिच्या माणसांना सांगितलेलं असतं. आता इकडे रजनी तिच्या खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यावर ती थोडीशी अस्वस्थ असते, पण त्यावर ती विचार करते, नाही, मला असं वाटते की मी एकदा अनामिकाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे, त्याचबरोबर तिला थोडंसं इथे व्यवस्थित समजावलं पाहिजे. ती खूप जास्त अपसेट झालेली आहे, म्हणूनच ती अनामिकाच्या खोलीत जाते आणि तिला समजावत असते. ती म्हणत असते, प्लीज अनामिका, अशी रडू नकोस ग, जरा शांत हो ना आणि थोडासा वेळ दे. मला कळतंय सोहम हल्ली खूप विचित्र वागायला लागलेला आहे, पण प्लीज. त्यावर अनामिका किती ते नाटकं रडणं, एवढं कसं डोळ्यात पाणी येतं हिच्या काय माहीत, खूपच रडत असते. आणि इथे ती कशी गरीब आहे, त्याचबरोबर सोहम कसा तिच्यावर अन्याय करत आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे ती त्याला दाखवून देत असते. आता इकडे आबा त्यांच्या खोलीमध्ये गेलेले असतात. ते सुद्धा झालेल्या प्रकारामुळे थोडेसे अस्वस्थ असतात. त्याच संधीचा फायदा घेत रोहिणी त्यांच्या खोलीत जाते. तिथे गेल्यावर ती म्हणत असते, आबा, खरं सांगू का, मला अनामिका आणि सोहमच्या संसाराची खूपच काळजी वाटते. आणि तेव्हा आबा म्हणतात, हो रोहिणी, ते तर आहेच, पोरं आणखी तरुण आहेत, त्याच सोबत अल्लड आहेत, त्यांना तेवढी समज नाहीये. पण रोहिणी म्हणत असते, आबा, मला असं वाटते की त्यांच्या सुखी संसारासाठी मंदिरामध्ये गेलं पाहिजे आपण. ते काय करायचं असतं ना. तेव्हाच आबा म्हणत असतात, काय नवस बोलायचं आहे किंवा साकडं घालायचंय? त्यावरती म्हणत असते, हो, तसंच काहीसं. मला असं वाटतंय की त्या दोघांच्या सुखी संसारासाठी तुम्ही मंदिरामध्ये नक्कीच जावं. आणि तेव्हाच आबा म्हणत असतात, हो, मी खूपच दिवस झालं मंदिरामध्ये गेलो नाही. तेवढ्यातच रोहिणी म्हणत असते, मग आबा, तुम्ही कशाला उगाचच इथे वेळ वाया घालवताय? नका वेळ वाया घालवू. आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की मी इथे नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी करू शकते. तुम्हाला मी मंदिरामध्ये जाण्याची सोय करते. तेवढ्यात आबा म्हणतात, अगं आत्ता नको. तेव्हा ती म्हणते, नाही, मी लगेचच ड्रायव्हरला गाडी काढायला सांगते, तुम्ही मंदिरामध्ये जा आणि चांगली प्रार्थना करा देवाकडे. आणि तेव्हाच आबा म्हणत असतात, बरं ठीक आहे. आता लगेचच रोहिणी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगत असते आणि आबांना मंदिरामध्ये पाठवून देते. इकडे रजनी आणि अनामिका खाली आलेले असतात. तेवढ्यातच रोहिणी म्हणते, अहो, काय चालले वंस, कुठे निघाली तू? तेव्हाच रजनी म्हणते, मी थोडीशी शतपावली करून येते, पाय मोकळे करून. आणि तेवढ्यातच रोहिणी म्हणते, बरं ठीक आहे, तिथे कोपऱ्यावर ना मस्त पाणीपुरी मिळते, मग तुम्ही ती पाणीपुरी सुद्धा मस्त एन्जॉय करून या. तेवढ्यातच रोहिणी म्हणत असते, हो का, बरं ठीक आहे. आणि रजनी सुद्धा तिला हो भरत असते. आता अंजू किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच रोहिणी तिला सुद्धा बाहेर हकलवून देते, म्हणजेच की तापाचं औषध संपलेलं आहे, तू जाऊन तापाचं औषध घेऊन ये. तेवढ्यातच अंजू तिला म्हटलेली असते, अहो मॅडम, घरामध्ये तापाचं औषध आहे ना? त्यावर ती म्हणत असते, मला ते नाही घ्यायचे, माझं थोडंसं कणकणी वाटते मला, आणि त्यामुळे ते एक्सपायर झालेलं असेल तर तू जा आणि तापाचं औषध इथे लगेचच घेऊन ये. असं म्हणूनच तिला सुद्धा ती बाहेर पाठवते. आता आबा स्वतःच आवरून खाली आलेले असतात आणि खाली आल्याच्या नंतर आता रोहिणी म्हणत असते,
असते हे बघा आबा लगेचच गाडी ड्रायव्हरने बाहेर आणलेली असते. आता ती सुद्धा बाहेर आबांना पाठवून देते. आता घरामध्ये कोणीच नसतं, फक्त कला तिचं काम करत तिकडे बसलेली असते. तर इकडे रोहिणी विचार करते, आता कला खरे तुझ्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस असणार आहे. खूप झाले तुझे हे नाटके, माझ्या मुलाच्या जीवावर उठलेली आहेस आणि माझ्या मुलाचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस ना, सगळ्यांचा आज मी इथे शेवट करणार आहे, असंच रोहिणी इथे बोलत असते. आता वाईटातून सुद्धा चांगलं कसं करायचं किंवा इथे टाकाऊमधून टिकाऊ कसं करायचं हे कलाकडून शिकलं पाहिजे. खरं पाहायला गेलं तर ती तिच्या अडगळीच्या खोलीमध्ये असते. जेव्हा ती तिथे नेहमीच राहायची, तिथे गेल्यानंतर तिने एक व्हाईट कलरचा रुमाल घेतलेला असतो, त्यामध्ये विणकाम करून ते अद्वैतसाठी ती गिफ्ट तयार करत असते. आता रोहिणी दुरूनच ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते आणि ती म्हणते, मला चांगलंच माहिती आहे तुझा बंद खोलीमध्ये श्वास हा गुदमरतो, तुला बंद खोली किंवा त्याचबरोबर अगदीच फ्रेश वातावरण लागतं. बंद खोलीमध्ये तू राहिलीस तर तुझा जीव सुद्धा जाऊ शकतो. मग बघ आता कला मी तुझ्यासोबत काय करते ते, आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातला किंवा वाटेतला काटा मी असा दूर करणार आहे. खूप झालं, माझ्या राहुलला तुझ्यामुळे खूप त्रास झालेला आहे. असं म्हणूनच आता इथे रजनीने दरवाजा बंद केलेला असतो, बाहेरून कडी घातलेली असते आणि त्या रूमचा लाईट्स जो आहे तो सुद्धा स्विच ऑफ केलेलं असतं. आता पंखा बंद, त्याचबरोबर दरवाजाचा सुद्धा बंद झाल्यामुळे कलाला काही मिनिटातच दरदरून घाम यायला सुरुवात होते. त्यासोबतच तिला श्वास घ्यायला सुद्धा थोडासा त्रास होत असतो. ती म्हणत असते, लाईटला सुद्धा आत्ताच जायचं होतं का? तेवढ्यातच दार उघडायला जाते, पण दरवाजा काही केल्या तिला उघडत नसतो. तिला असं वाटत असतं की नाही, हे सगळं चांदेकर मुद्दामूनच करत आहे, म्हणूनच ती आवाज देते, चांदेकर आता बस झाल्या, मस्ती करू नकोस, मला त्रास होते, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, प्लीज तू असं करू नकोस ना रे चांदेकर प्लीज. असं म्हणून ती दरवाजा उघडते, पण कोणीच रिस्पॉन्स देत नाही. आता लगेचच रजनी मॅडम प्लीज, सरोज मॅडम, त्याचबरोबर अंजू, आबा प्लीज दरवाजा उघडा ना प्लीज, इथे मी अडकलेली आहे, मला त्रास होतोय. आता इकडे रजनी म्हणत असते, वा मला जे काही करायचं होतं ते व्यवस्थित माझं काम झालेलं आहे. आता कला बघ तुझं काय होतंय ते, याच गोष्टीचा ती इथे विचार करते. इकडे मात्र कलाला खूप त्रास होत असतो. ती खूप जोराजोरात दरवाजा वाजवण्याचं काम करते, पण काहीच फायदा होत नाही. शेवटी कला तिथेच खाली कोसळते आणि असलेल्या जमिनीवरच ती पडते. इकडे आता अद्वैत मस्त फुलांचा गुच्छ घेऊन आलेला असतो, कारण आज तो कलाला गिफ्ट देणार असतो. आणि तो आल्याबरोबरच रोहिणी आणि त्याचसोबत आबा हे हॉलमध्ये बसलेले असतात. आता त्याला हे फुलं पाहायला, हातात फुलं आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर हसू पाहिल्यानंतर आबा म्हणत असतात, मग काय मस्त बायकोसाठी एवढं भन्नाट असं गिफ्ट आणलंस की काय? तेव्हाच तो म्हणत असतो, हो मी तिच्याकरिता हे मस्त फुलं आणलेले आहेत. तेव्हाच आता रोहिणी मनातच म्हणत असते, हे फुलं तू तिला आनंदासाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी जरी आणलेले असलीस तरी तसेच ठेव, कारण तिच्या आरतीवर चढवायला हे तुला नक्कीच उपयोगामध्ये येतील, असंच आता रोहिणी मनातच बोलत असते. अद्वैत मात्र खूप आनंदामध्ये असतो आणि तिला फुलं देण्यासाठी लगेचच तो त्याच्या बेडरूममध्ये जातो. त्याला असं वाटतं की नक्कीच कला तिथे बेडरूममध्ये असेल. तो जातो आणि दरवाजा उघडतो, पण बेडवर ती बसलेली नसते. त्याचबरोबर वॉशरूम वगैरे सगळं काही तो चेक करतो. तो विचार करतो, खाली नव्हती, किचनमध्ये नव्हती, मग ही गेली कुठे? आणि तेव्हाच तो लगेचच आता तिला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे मात्र ती फोन काही उचलत नसते, कारण ती इकडे बेशुद्ध झालेली असते आणि तिचा फोन मात्र तिच्याकडे नसतोच. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग आपण पाहणार आहोत, पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इकडे अद्वैत जो आहे तो कलाला घरभर शोधतो. आबांना म्हणत असतो, खरे घरामध्ये नाहीये, फोन लावला तर फोन उचलत नाहीये, फक्त रिंग येते आणि फोन तिचा बेडरूममध्येच आहे. तेवढ्यातच रजनी आणि अनामिका सुद्धा बाहेरून शतपावली करून किंवा पाय मोकळे करून आलेले असतात. इकडे फोन वाजत असतो, पण कला काही केल्या फोन उचलत नसते. आता आबा म्हणत असतात, असं कसं झालेलं आहे? आणि त्याचसोबत ती इथे तुझ्याकरिता रुमाल का काहीतरी विणायला म्हणत होती, गिफ्ट घ्यायला का काय असं काहीसं म्हणत होती. आणि तेव्हाच आता फोन तर वाजत नाही, म्हणजे ती नक्कीच घरामध्ये असणार आहे. आणि तेव्हा फोन सुद्धा त्याचा सापडत असतो. आता तो पूर्ण घरामध्ये तिला शोधण्याचा
शोधण्याचं काम करत असतो. खोली आणि सगळ्यांच्या खोल्या, त्याचबरोबर त्यांचे बेडरूम, त्याचबरोबर छतावर सुद्धा जातो, बाहेर गार्डनमध्ये जातो, पण ती मात्र कुठेच सापडत नाही. आणि तेव्हाच आबा एक गोष्ट सुचवतात, ती नक्कीच अडगळीच्या खोलीमध्ये असू शकते. आता अद्वैत मात्र धावतच अडगळीच्या खोलीकडे जातो. बाहेरून खोलीला कडी असते आणि तेव्हाच तो कडी उघडतो तर समोर कला जी आहे ती इथे बेशुद्ध होऊन पडलेली असते. अद्वैत धावतच तिच्याकडे जातो. खरे खरे प्लीज काय झाले तुला, उठ ना. आणि खोली कुणी बंद करून घेतली बाहेरून, तुला अशा बंद खोलीमध्ये त्रास होतो आणि हे कोणी केलेलं आहे, खरे प्लीज उठ ना ग, उठ ना ग. असं म्हणूनच आता तो अगदीच जीवाचं आकांत करतच तिला उठवण्याचं काम करत असतो. आणि इकडे मात्र तो तिच्या गालावर सुद्धा हाताने मारत असतो उठण्यासाठी. आणि तेव्हा कला इथे बेशुद्ध झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. आता कलाला कशा पद्धतीने शुद्ध येते आणि त्याचबरोबर रजनीने हे सगळं काही कटकारस्थान केलेलं आहे का, हे समोर येतं की नाही, हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करा. आणि अपडेट कसे वाटले किंवा हा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.